नमस्कार, मी श्याम पाटील. मी कष्टकरी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण ई पीक पाहणी कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्ले स्टोअरवरती जाऊन ई पीक पाहणी या नावाने सर्च केल्यानंतर आपल्याला ई पीक पाहणी DCS हे ॲप दिसून येईल. या ॲपच्या इन्स्टॉल या बटनावरती क्लिक केल्यानंतर ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड होण्यासाठी थोडा कालावधी जाणार आहे. थोडा कालावधी गेल्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला या ॲपविषयीच्या ज्या काही परमिशन असतील त्यात आपल्याला द्यावे लागणार आहेत. त्यानंतर आपण निवडा हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं शहर निवडायचं आहे. तुमचं शहर निवडल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला आपला मोबाईल नंबर विचारला जाईल. तिथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. जो आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर इथे तुम्हाला खातेदाराचे नाव विचारलं जातं. निवडा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं नाव येईल. जर अगोदर नोंदणी असेल तर, जर नवीन नोंदणी असेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागणार आहे. पण इथं माझी पहिलीच नोंदणी आहे त्यामुळे आपल्याला नंतर सांकेतांक विचारला जाईल. पण जर समजा तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असेल तर सांकेतांक नंबर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सांकेतांक नंबर मिळून जाईल. तो नंबर इथे आपल्याला डायल करावा लागणार आहे. तो डायल केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर जे दिसतं आहे ते पीक पेरणीची माहिती भरा हा ऑप्शन दिसतो आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा जो खाते क्रमांक आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर तुमचा जो वार्षिक हंगाम आहे किंवा खरीप हंगाम आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे कुल क्षेत्र म्हणजे पूर्ण क्षेत्र आहे ते तुमचं तिथं संपूर्णतः दिसून येईल. त्यानंतर पिकांचा हंगाम निवडा. त्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके आहेत, निर्भेळ पिकं आहेत, मिश्र पिके, पॉलीहाऊस पीक किंवा शेडनेट हाऊस पीक, यापैकी तुमचं जे पीक आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं मुख्य पीक कोणतं आहे म्हणजे ज्वारी, बाजरी, धान, भुईमूग, मका यापैकी तुमचं जे पीक आहे ते तुम्ही निवडायचं आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जेवढं क्षेत्र आहे, तुम्ही जेवढं क्षेत्र पेरलेलं आहे तेवढं क्षेत्र तुम्ही इथं नोंदवायचं आहे. त्यानंतर तुमचा लागवडीचा दिनांक तुम्ही नोंद करायचा आहे. मिश्र पिकामध्ये मुख्य पीक तुमचं नोंद झाल्यानंतर तुम्हाला दुय्यम पिकाची नोंदणी करावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खरीप हंगाम निवडावा लागणार आहे. खरीप हंगामानंतर तुमचं जेवढं क्षेत्र आहे दुय्यम पिकाचं ते निवडावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे पीक आहे म्हणजे ज्वारी, बाजरी वगैरे त्यापैकी तुम्हाला निवडावं लागणार आहे. त्यानंतर त्याचाही दिनांक, पेरणी दिनांक टाकावा लागणार आहे. पेरणी दिनांक टाकल्यानंतर तुमचं आणखी कोणतंही दुय्यम पीक असेल ते तुम्हाला निवडून त्याचंही क्षेत्र भरावं लागणार आहे. त्याचाही लागवडीचा दिनांक तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सिंचन पद्धती निवडावी लागणार आहे. त्यामध्ये विहीर असू दे, तुमची बंधारा असू दे, तलाव असू दे किंवा तुमचं कोरडवाहू क्षेत्र असू दे, तुमचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे. तो निवडल्यानंतर पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. त्या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शेतात जे पीक पेरलेलं आहे त्या पिकाचा आपल्याला फोटो आपल्या शेतामध्ये जाऊन काढणं गरजेचं आहे. आणि आपण तो फोटो काढल्यानंतर बरोबर या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपली ई पीक पाहणी कंप्लीट होते.